हे माझ्यासोबत नेहमीच होतं. मी म्हटलं ना की डाएट करायचा की मला असं चटपटी आणि क्रंची खायचं मन करतं. तुमच्यासोबत पण असं होतं का? काहीतरी क्रिस्पी खाण्याच्या क्रेविंग्स होत होत्या, म्हणून म्हटलं चला हे क्रिस्पी बॉल ट्राय करून बघूया. पण तुम्हाला खरं सांगू, हे एवढे सुपर टेस्टी झालेले ना की मन करत होतं पुन्हा एकदा बनवायचं. नमस्कार सर्वांना, मी स्नेहल मेक्स मॅजिक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. क्रिस्पी बॉल बनवण्यासाठी इथं मी बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर घरी बनवलेलं पनीर टाकले, शिमला मिर्च, गाजर, पत्ताकोबी आणि कांदा हे सर्व बारीक चिरून टाकलेलं आहे. त्यातच मी आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली. त्याचबरोबर धने पावडर, जिरे पावडर, काळी मिरी पावडर, लाल तिखट, ओरिगॅनो, चिली फ्लेक्स, मीठ आणि कॉर्नफ्लॉवर टाकलं. त्यात थोडंसं तेल टाकलं आणि सर्व एकत्र मिक्स करून घेतलं. हे मिक्स करत असताना हे भांडं मला छोटं पडलं, सो मी हे दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलं. आणि या रेसिपीसाठी मी जे जे साहित्य वापरले त्याची लिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, मेजरमेंट सहित देते. नक्की जाऊन तुम्ही बघा. आणि यात जे मी म्हटलं की पनीर बनवलेलं टाकलेलं आहे, म्हणजे मी याआधी रेसिपी मोमोची बनवलेली, त्याच्यासाठी मी पनीर बनवलेलं, सो मी त्याचप्रमाणे आत्तासुद्धा तसंच पनीर बनवलेलं आहे. तुम्ही जर बघितली नसेल रेसिपी तर बघू शकता, त्याच्यामध्ये कसं पनीर बनवलं ते दाखवलेलं आहे. आता हे सर्व एकत्र मिक्स करून झाल्यावर आणि त्याच्यात आपल्याला छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे. लिंबाच्या साईजचे मी बनवून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला मैद्याची आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घ्यायची आहे कोटिंगसाठी. इथं मी 2 टेबलस्पून मैदा आणि 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर वापरले. त्यात मीठ आणि चिली पावडर टाकलेली आहे. आणि वरून अजून क्रिस्पीपणा येण्यासाठी मी इथं ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक गोळा स्लरीमध्ये टाकायचा, सर्व बाजूने एक कोटिंग करून घ्यायचा. तोच गोळा परत ब्रेड क्रम्समध्ये टाकायचा, पूर्ण साईडून कव्हर करून घ्यायचं. हे सर्व गोळ्यांना फक्त एकदाच करायचं आहे. सर्व गोळे व्यवस्थित कोट करून झाले की एक 10 ते 20 मिनटं फ्रीजरला ठेवायचं थंड करण्यासाठी, म्हणजे अजून जास्त क्रिस्पीपणा येईल. आणि त्यानंतर तळायला घ्यायचे. तळत असताना एक लक्षात ठेवायचं की स्टार्टिंगला आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे, ते 2 ते 3 मिनटं, आणि नंतर 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवरती गोल्डन आणि क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहेत. सर्व बाजूनी एकसारखे तळले गेले पाहिजेत, म्हणून सारखं हलवत राहायचं. आणि हो, व्यवस्थित, नाहीतर एखादा बॉल फुटला तर तेल अंगावर उडण्याची शक्यता असते, सो काळजीपूर्वक तळा. हे क्रिस्पी बॉल तुम्ही ग्रीन चटणीसोबत, लाल चटणीसोबत आणि मेयोनीजसोबत सुद्धा खाऊ शकता. लाल चटणीची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे आणि याच्या अगोदर मी ग्रीन चटणीची सुद्धा केलेली आहे. नक्की जाऊन ती रेसिपी बघा. सर्व बॉल मी गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. एक फोडून दाखवते तुम्हाला, किती छान क्रिस्पी आणि आतून मऊ झालेला आहे. एवढे छान झालेले ना, माझ्या मुलाला सुद्धा खूप आवडले होते. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे याचं सर्व साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेकआउट करा. आणि कशी वाटली रेसिपी मला सांगायला विसरू नका. आणि जर तुम्ही अजून मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि रेसिपीज एन्जॉय करा. थँक्यू.